नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. काही दिवसांपूर्वीच एका माजी पोलीस अधिकाऱ्याला ऑनलाईन घोटाळ्याचा फटका बसला होता. तर अभिनेता आफताब शिवादासनी यांनी ऑनलाईन फ्रॉड मध्ये मेहनतीची कमाई देखील गमावली होती. गेल्या काही महिन्यात ऑनलाईन चोरांचा धुमाकूळ वाढला असून त्यामुळे निष्पाप सामान्य नागरिकांची मात्र मोठी फसवणूक होत आहे. आता असाच एक ऑनलाईन फ्रॉडचा प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची ऑनलाईन घोटाळ्यात फसवणूक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश निवृत्त रमेश देवकीनंदन धानुका यांची ऑनलाईन बँकिंग घोटाळ्यात 50,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध FIR दाखल केला आहे. अभिनेता शाहरुख खान याचा डंकी सिनेमाचा डंका जगभरात गाजत आहे. यंदाच्या वर्षी किंग खान याने पठाण आणि जवान यांसारखे हिट सिनेमे चाहत्यांना दिले, म्हणून अभिनेत्याचा डंकी सिनेमा कसा असेल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अखेर सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त डंकी सिनेमाची चर्चा रंगली आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने तगडी कमाई केली आहे. अशा डंकी सिनेमा पठाण आणि जवान सिनेमाचा रेकॉर्ड मोडेल का, अशी देखील चर्चा रंगली आहे. राज्यसभा आणि लोकसभेतून 141 खासदारांच्या निलंबनावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. विरोधक आक्रमक झाले आहेत, तर आता भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सुद्धा त्यावर आपलं मत मांडलं आहे. विरोधी पक्षाचे खासदार हे खूप प्रश्न विचारतात आणि विचित्र वागतात, म्हणूनच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली आहे. त्यावर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हेमा मालिनी यांच्या या वक्तव्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असं म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. आम्हाला बघून काही लोकांनी छत्रपती शिवाजी पार्क मध्ये असे कार्यक्रम सुरू केले असं म्हणत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावलाय. नाताळ आणि नववर्षासाठी मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील योगा गार्डन परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासोबतच कार्टर रोड परिसरात 3D दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या इथे उद्घाटन सोहळा देखील पार पडला. त्यामुळे मुंबईकरांना 21 डिसेंबर पासून ते 2 जानेवारी पर्यंत इथे भेट देता येणार आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने पर्यटकांनी कार्टर रोड परिसरात गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. हिवाळी अधिवेशन संपलं. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशन काळात बऱ्याच बाबींवर चर्चा देखील झाली. राजकीय भेटीगाठी बैठका झाल्या. या भेटीगाठींची भरपूर चर्चाही झाली. अशाच एका बैठकीवर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका भेटीवर भाष्य केले. या भेटीचे अनेक राजकीय कंगोरेही आव्हाड यांनी समोर आणले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलं आहे. यातनी भाजप आणि RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 2024 ची निवडणूक आणि भाजपाची भूमिका या बैठकीत ठरल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विट मध्ये म्हटलंय.